शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कधी, किती आणि कशामुळे होणार? काय महत्त्वाचे कारण? सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. जर आवडला तर नक्कीच लाईक करा. पुढे चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. असं करू शकता. कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी आर्थिक संकटात, उत्पादन खर्च वसूल होणे अवघड. राज्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी बाजारात कांद्याच्या दरात तळ गाठला आहे. अनेक बाजार समितीमध्ये सरासरी प्रति क्विंटल 600 ते 1000 रुपयापर्यंतचे भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे. नैसर्गिक आपत्तीतून वाचलेला खरीप व लेट खरीपातील लाल कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारा दर कमी असल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. महागडे बियाणे, खते, औषधे, मंजुरी, पाणी आणि वाहतूक खर्च प्रचंड वाढला असताना कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या पदरी तोटा पडत आहे. कांदा पिकवायचा की नाही असा प्रश्न आता पडू लागला आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. कांदा नगदी पीक मानले जात असले तरी सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. कांद्याला एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येत आहे. यंदा पावसामुळे कांदा लागवडीचे नियोजन कोलमडले असून रोपे सडण्यापासून ते कीड रोगापर्यंत अनेक संकटांचा सामना शेतकऱ्याला करावा लागला. मात्र आता कांदा बाजारात विक्रीसाठी आल्यावर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आहे. कांद्याच्या भावातील ही घसरण केवळ शेतकऱ्यांच्याच नव्हे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार आहे. शासनाने वेळीच पावले उचलली नाही तर परिस्थिती अजून घसरण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. ही होती महत्त्वाची अपडेट. धन्यवाद. जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत शेअर करा. धन्यवाद.